12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात पिफमध्ये नागराज मंजुळेंच्या फॅन्ड्रीची छाप पाहायला मिळाली। मराठी चित्रपट स्पर्धेतील 6 पैकी 4 पुरस्कार एकट्या फॅन्ड्रीनं पटकावले। ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतिबिंब दाखवणारा हा सिनेमा पुणेकर सिनेरसिकांच्याही चांगलाच पसंतीला उतरला। गेले 8 दिवस 200हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी या निमित्तानं पुणेकरांना अनुभवायला मिळाली। यातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्घाटन कार्यक्रमात पिफला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा देण्याची घोषणा केल्यानं संयोजकांसह पुणेकर चित्रपटप्रेमींचा उत्साह द्विगुणित झालाय। आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जगभरातील 14 चित्रपट अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते, तर मराठी चित्रपट स्पर्धेसाठी 7 चित्रपटांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती। यातही नागराज मंजुळे यांच्या फ्रँड्रीचाच बोलबाला पाहायला मिळाला। तुला स्वतःला कॅमेऱ्यासमोर जाताना नेमकं काय वाटलं? भीती वाटत होती, पहिली बार काम करायचं म्हणून। ही भीती काही दिवसाचं चित्रीकरण झाल्यानंतर, शूटिंग झाल्यानंतर गेली का शेवटपर्यंत धास्तीच होती? आता गेली, आता सारखंच पिक्चरमध्ये काम करू वाटतं। अरे वा वा वा। तुकारामाचा परिचय खूप दिवसांपासून आहे आणि संत तुकारामाच्या नावाने हे अवॉर्ड आहे आणि ते मला आमच्या फॅन्ड्री टीमला मिळालेलं आहे। हा खूप आनंद आहे। खूप उदास भिंगुळवाण्या परिस्थितीत तुकारामानं खूप मदत केली आहे आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभारी घेतली मी।